गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अँड गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. ज्या टाईमलाईनला तुम्ही हे लेक्चर पाहताय त्या टाईमलाईनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजचं लेक्चर हे इतर लेक्चरच्या तुलनेने थोडंसं वेगळं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन बोर्ड एक्झाम, ओके, जसं की 2013पासून 2023पर्यंत PYQs म्हणजे बोर्डमध्ये विचारलेले प्रत्येक चॅप्टरवरती जे इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले गेले होते ते सर्व क्वेश्चन्स चॅप्टर वाईज या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहे. ओके, आता डिसेंबर महिना आपला संपत आलेला आहे. पुढचा जानेवारी 1 महिना तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे, ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांनी प्रॅक्टिस खूप जास्त करायचं आहे, त्यांना चांगल्या पद्धतीने मार्क नक्कीच भेटतील. ठीक आहे, आणि ज्यांचा अभ्यास थोडाफार कमी पडला आहे त्यांनी काय करायचं आहे, हे PYQ जरी तुम्ही सफिशियंटली व्यवस्थित केला तरीसुद्धा तुम्ही जवळपास अबोव 85 किंवा अबोव 80 100% जाऊ शकता. ठीक आहे, इथं मला तुम्हाला एक छोटंसं कोटेशन सांगायचं आहे. ठीक आहे, जसं की तुम्हाला हे माहितीच आहे तरीसुद्धा मी रिवाईज करून देतो की सक्सेस इज नो ॲक्सिडेंट, इट इज अ हार्ड वर्क, परसिव्हरन्स, लर्निंग, स्टडिंग, सॅक्रिफाईस अँड मोस्ट ऑफ ऑल लव ऑफ वॉट यू आर डुईंग ऑर लर्निंग टू डू. ओके, सो आतापर्यंत तुम्ही जे केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही करायची गरज असणार नाही. फक्त जे केलेलं आहे ते प्रॅक्टिस करा खूप जास्त पद्धतीने, कारण की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, अगदी या उक्तीप्रमाणे तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 16 चॅप्टर्स आहेत. लक्षात आलं का? जसं की बघा, रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, KTचे आहे, थर्मोडायनॅमिक्स आहे, ऑसिलेशन आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आहे, वेव ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC सर्किट, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन्स अँड मॅटर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय अँड सेमीकंडक्टर्स डिव्हायसेस. ठीक आहे, तर या चॅप्टरमध्ये 2013पासून 2023पर्यंत, ठीक आहे, ज्या काही बोर्ड एक्झाम्स आपण झालेले आहेत पाठीमागं त्या बोर्ड एक्झामला विचारले गेलेले या प्रत्येक चॅप्टरवरील जे काही इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन्स असतील प्लस न्यूमरिकल असतील तुम्हाला चॅप्टर वाईज मी तुम्हाला या लेक्चरमध्ये प्रोव्हाइड करून देत आहे. सो जवळपास तुम्ही यातले स्टडी करत असताना काय करायचं आहे तुम्हाला मी छोटीशी एक ट्रिक सांगतो. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर काय मॅग्नेटिक मटेरियल हा जर काय चॅप्टर घेतला तर याच्यामध्ये थेरी क्वेश्चन्स तुम्हाला जवळपास एक 15 ते 16 क्वेश्चन्स भेटतात. ठीक आहे, मार्च 2013पासून फेब्रुवारी 2023पर्यंत विचारलेले क्वेश्चन तुम्हाला थेरीचे भेटतील 15 ते 16. ठीक आहे, देन त्याच्यानंतर जो काय सेक्शन बनतो तो प्रॉब्लेमचा आहे. ठीक आहे, तर या 15 ते 16 क्वेश्चनमध्ये बघा असा कोणता क्वेश्चन आहे का जो 13पासून फेब्रुवारी 23पर्यंत मॅक्झिमम रिपीट झालेला आहे. ठीक आहे, बघा जर काय एखादा क्वेश्चन जेवढा जास्त वेळा रिपीट झाला असेल तेवढा त्या क्वेश्चनची इम्पॉर्टन्स असणार आहे. त्यामुळे तो क्वेश्चन मॅक्झिमम वेळा रिपीट करणं किंवा त्याची प्रॅक्टिस करणं हे मॅन्डेटरी असेल. लक्षात आलं का? त्याच पद्धतीनं त्या चॅप्टरवरचे थेरी क्वेश्चन झाल्यानंतर जे न्यूमरिकल्स आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत तेही याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, प्रॉब्लेमची फ्रिक्वेन्सी बघा किंवा त्या क्वेश्चनची फ्रिक्वेन्सी बघा आणि अकॉर्डन्स विथ फ्रिक्वेन्सी, ओके, त्या चॅप्टरमध्ये असणाऱ्या क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स तुम्हाला कळून येईल. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेक्शन नंबर फर्स्टमध्ये जे काही चॅप्टर्स आहेत ते तुम्ही थोडेसे इझिली थोडेसे फास्टली रिवाईज होतात. मात्र जो काय सेक्शन सेकंड आहे ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम प्लस मॉडर्न फिजिक्स जो काय स्टडी केलेला आहे त्याच्यामधले क्वेश्चन्स व्यवस्थित मॅक्झिमम वेळा रिपीट करून त्याची प्रॅक्टिस करा, कारण त्याच्यामध्ये डेरिवेशन थोडीशी व्हास्ट आहेत किंवा थोडीशी क्रिटिकल आहे. ठीक आहे, कन्फ्युजन करणाऱ्या काही टर्म्स आहेत, काही सिम्बॉल्स आहेत, जसं की आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पाहिलेलं आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, आणखीन एक गोष्ट, आणखीन काही तुम्हाला शंका असेल, डाऊट असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर कमेंट्समध्येच प्रोव्हाइड करेन. ओके, तसेच हे पेजेस तुम्हाला जवळपास एक 15 ते 21 सेकंदपर्यंत तुम्हाला एक पेज या व्हिडिओवरती डिस्प्ले होईल. ठीक आहे, त्यानंतर देन पुढचं पेज डिस्प्ले केलं जाईल. त्यामुळं व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, ते क्वेश्चन्स तुमच्या बुक्समध्ये तुम्ही जे नोट्स प्रिपेअर केला आहे त्या नोट्समध्ये हायलाईट करा. ठीक आहे, आणि हे हायलाईट करत असताना किंवा क्वेश्चन सॉर्ट आऊट करत असताना जवळपास 2-3 दिवस लागून त्या गोष्टीचा स्टडी करा. ठीक आहे, आणि हे PYQs
जमलंच तर बघा याचा एक प्रिंटआउटसुद्धा काढून तुम्ही घेऊ शकता. ओके, मी हवं तर या PDF ची किंवा या पेजेसची एकत्र PDF करून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करत आहे. त्याची तुम्ही प्रिंटआउट घेऊ शकता. ओके, आता मी असं करतो की तुम्ही आतापर्यंत फिजिक्सचा खूप छान पद्धतीनं अभ्यास केला असेल. इथूनही पुढं जे काही तुम्हाला काही डेज शिल्लक राहिले आहेत, 1-1.5 महिना किंवा एक 30-40 दिवस, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल्स येतात जानेवारी महिन्यामध्ये. त्यामुळे पहिल्यांदा आता ज्यावेळेला प्रॅक्टिकल स्टार्ट व्हायच्या अगोदर 4-5 दिवस तुम्हाला स्टडीसाठी वेळ भेटणार नाही, कारण की तुम्ही प्रॅक्टिकलचा अभ्यास करत असणार आहात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता जो काय तुम्हाला एक 15-20 दिवसाचा जो काय पिरियड भेटतो आहे, त्याच्यामध्ये हे PYQs तुमच्या नोट्समध्ये सर्च करून ठेवा. एकदा त्याच्यावरून ओव्हरलुकिंग होऊ देत, एकदा रीड करून होऊ देत, आणि देन प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यानंतर ह्या पूर्ण क्वेश्चनची 1-2 किंवा 3 वेळा प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं असेल. ठीक आहे, तुम्हाला एक कोटेशन मी तुम्हाला क्लासमध्येही सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला आठवत असेल की बघा, जेवढी जास्त आपण त्या एखाद्या गोष्टी प्रॅक्टिस करतो ना, तेवढी गोष्ट आपल्या ती सहजतेनं आपण ती गोष्ट करू शकतो. ठीक आहे, त्यामुळं मॅक्झिमम वेळा तो क्वेश्चन किंवा ते डेरिवेशन सॉल्व करा. नक्कीच तुम्हाला येणारा जो काय फेब्रुवारीचा जो काय फिजिक्सचा पेपर आहे तो नक्कीच सोपा जाईल. सो उरलेल्या दिवसांचं प्रॉपर नियोजन करा. ॲज कम्पेअर्ड टू केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, फिजिक्स थोडासा जर का टफ जात असेल तर फिजिक्ससाठी थोडा जास्त वेळ द्या अभ्यासासाठी. ठीक आहे, एक प्रॉपर टाईमचं मॅनेजमेंट करा, त्यानुसार स्टडी होऊ दे. ठीक आहे, जो चॅप्टर ज्या कन्सेप्ट थोड्याशा डिफिकल्ट वाटतात त्यांच्यावरती जास्त फोकस करा, प्रॅक्टिस जास्त करा, कारण की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. लक्षात आलं? त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला तो चॅप्टर किंवा तो सब्जेक्ट इझी वाटेल किंवा सोपा जाईल. ठीक आहे, त्यामुळं रीच फॉर परफेक्शन, यू विल डेफिनेटली लँड ऑन एक्सलन्स. सो लास्टली मी एवढंच सांगेन, सक्सेस इज नो ॲक्सिडंट, इट इज अ हार्ड वर्क, perseverance, learning, studying, sacrifice, and most of all, love what you are doing or learning to do. ओके, सो आणखीन एक गोष्ट बघा, सर्वांना येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी, मग ते बोर्डचे असेल, CETचे असेल, एंट्रन्स, JEE, नीटचे असेल, त्यासाठी सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. सो आतापर्यंत प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास किती केला आहे याचं परीक्षण स्वतः करायचं आहे. ठीक आहे, पास्टवर जास्त ट्रेस न करता प्रेझेंटमध्ये आपण जास्तीत जास्त किती अभ्यास करू शकतो यावर फोकस करा. ठीक आहे, कारण की हाच प्रेझेंट, आजचा क्षण किंवा येणारे जे काही दिवस आहेत तेच तुमचा फ्युचर डिसाईड करणार आहेत. सो व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे, येणाऱ्या एक्झामसाठी पुन्हा एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ठीक आहे, आणि देन लास्टली, जिंदगी की असली लढाई अभी बाकी है, मेरे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने, आगे अभी सारा आसमान बाकी है. सो स्टे ट्यून विथ आवर ब्यूटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. कीप स्टडिंग. ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल. थँक यू सो मच.